चला आपली ट्रिप कशी झाली? अरे एक साथ तरी मला. आपल्या तालुक्यामध्ये आपण यावेळेस बुकिंग केलंय, कसं वाटतं? कोणालाच विश्वास बसत नाहीये की जुन्नर सारख्या ठिकाणी असं रिसॉर्ट असेल. उन्हाळ्यामध्ये आपण जे घेतलं होतं जागा त्याच्यापेक्षा ही कशी वाटते? ही खूप बसते. छान आहे गावाकडलं, भारी वाटतंय. मोकळं टाकला थोडस. स्विमिंग पूल जरा छोटासा आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नक्की आमच्या मॅडमला आवडलं, तुम्हाला पण आवडलं. तिची चॉईस मी आहे. आणि जगदीशने हे सगळं नियोजन खूप मस्त केलेलं आहे. रविवाऱ्यांनी ना आमरावाल्यांनी ना टेस्ट मस्त दिली. सगळं व्यवस्थित आमचं नियोजन करून दिलं त्यांनी. थँक्यू धन्यवाद. म्हणजे एवढी छोटी गोष्टीचा पण ते विचार करतात की आपल्या कस्टमरला कसलीही अडचण भेटली नाही पाहिजे. कुठली अडचण. हायवेच्या बाजूला हा आहे आमरा रिसॉर्ट. हा आहे आमरा रिसॉर्टचा एंट्रन्स. आता आतमध्ये आपण जाऊया आणि इथून पुढे आपला रिसॉर्ट चालू होता. त्याला खरं तर रॉयल ओपन गार्डन असं म्हणतात या जागेला. आणि पूर्ण आंब्याची झाडं आहेत या ठिकाणी आणि आतमध्ये बसण्यासाठी त्या झाडांखाली काही असे बैठक केलेली आहेत. थोडक्यात दाखवतो. हा वाडा क्रमांक 1 आहे. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, म्हणजे असे याला वाडा सिस्टम असं नाव दिलं. तगड पहिला घास घेतला. मी ऑब्झर्व करत होतो व्हिडिओ मध्ये, पहिला घास कोण घेत. हा मग मारला सराव आता मला. तू कुठं लागलं? हा नंबरला बायको उभी असं समज आणि ते ठीक. अरे माझ्याकडे टाइमपास चालू आहे या ठिकाणी. आपल्या भेळीची पार्टी झालेली आहे. आता वाजलेत 5. हा 6:30-7 वाजलेले आहेत. आता आपण आपल्या या टी हाऊस जवळ आलेलो आहे. ब्रेकफास्ट झाला. वर जाऊन आपली रूम इकडे वर इकडे. आणि इथलं जे रिसॉर्ट आहे हे तर खूप छान आहे, मस्त. आता अरे वा, ऑलरेडी आपली टीम पोचलेली आहे. हो का? तर व्हेज खाणार आहेत, इकडे मटन खाणार आहेत आणि पलीकडे चिकन खाणार आहेत. आम्ही कंबाईन आहे भाई. कंबाईन आपण मध्ये बसलोय. हा नवीन पाहुणा आहे आपल्यामध्ये. माइंड ब्लोइंग. सुपर. बंद झाल्यानंतर या ठिकाणी मस्त गप्पा मारतात. एवढं मोठं मैदान आहे. तर मी पोहे आणि मिसळचा रस्सा, इथं उपमा आणि उपमा. तर पोहे सगळे बसलेत नाश्ता करायला. ही आमची सुरवी स्केटिंग करते ना. हा 0 ज्याचा पहिला 0 तो जिंकला. मनातल्या मनात शिवाय नका देऊ रे. ज्या ठिकाणी आपण राहिलो होतो या ठिकाणी थोडीशी तुम्हाला रूम कशा आहेत आतमध्ये ते दाखवतो. या ठिकाणी ते आहेत ना, त्याच्यामध्ये एक फॅमिली आरामात राहू शकते. हे बघा, एक मुलगा आणि एक नवरा बायको या ठिकाणी आरामात झोपू शकतात. कसं वाटतं खेळायला? भारी वाटतं ना. तिथं कसं वाटलं वातावरण इकडलं? छान थंडगार. अरे वा. ट्री हाऊस आहेत आणि यांनी अगदी जे यांचं आंब्याचं झाड आहे या ट्री हाऊस मध्ये आहे. त्यांनी कट वगैरे केलं नाहीये. मस्त नदी वाहते. आपले जे पिंपळगाव धरण आहे माळशेच्या तिकडलं, त्या ठिकाणावरून येणारी नदी आहे. कशी वाटली ही रूम? पूर्ण म्हणजे 5-6 जण राहू शकतात या. 6 जण आरामात राहू शकतात. अरे वा. म्हणजे डायरेक्ट आपण सिमेंस. कशी वाटली ह्या ठिकाणच्या ट्री हाऊस? सगळ्यात महत्वाचं ना मला यांची जे बारकाई आहे ना सर्व्हिसची, याच्यावर दिसून येते. सेव्हिंग किट. कसे झाले तिथं लय मार्जी गप्पा की पुन्हा एकदा. फॉर आमराय रेस्टॉरंट इफेक्ट उदय. आमरा रेस्टॉरंट उदय. धन्यवाद. आता कोकणात भेटू. कोकणामध्ये राहणार नाही. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. पुढचा शिव ट्रेकर्स
गोष्ट एका प्रवासाची. नमस्कार मंडळी, शिव ट्रॅकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आज आपण तुम्ही पाहताय पाठीमागे आमराई रिसॉर्ट आहे आणि ह्या आमराई रिसॉर्टमध्ये आज आपण आलो आहोत. आता हे आमराई रिसॉर्ट कुठे आहे तर हे आहे जुन्नरमध्ये. आणि खरं तर पवना झालं, कामशेत झालं किंवा महाबळेश्वर झालं, ह्या ठिकाणी बरेचसे बंगलो आहेत की जे फॅमिली आउटिंगसाठी म्हणजे नाईट आऊटसाठी वापरले जातात. तर आज आपण बहुतेक त्या साईडचाच प्लॅन करणार होतो, परंतु तो प्लॅन कॅन्सल करून आज आपण आपल्या जुन्नर तालुक्यातच मोठ्या प्रमाणात पर्यटन चालतं आणि त्या पर्यटनावर आधारितच आपण बाहेर जुन्नर तालुका बाहेर न जाता आपण आपल्या तालुक्यामध्येच जे आमरा रिसॉर्ट आहे या रिसॉर्टमध्ये आपण स्टे करणार आहे. आणि ह्या रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय कशी काय, खाण्याचं काय काय, अशा विविध गोष्टींवर आपण एक छोटासा व्हिडिओ आणि फॅमिली ब्लॉग म्हणता येईल, हा फॅमिली ब्लॉग करायचा प्रयत्न असणार आहे. तर चला बघूया हा व्हिडिओ कसा होतो. चला, हा समोरून येणारा रोड आहे, हा आळे फाटा. इकडे ओतूर नगर कल्याण हायवे दिसते. इकडे माळशेज मार्गे नगर कल्याणला जाणारा रोड हा आहे नगर कल्याण हायवे. आणि ह्या नगर कल्याण हायवेच्या बाजूलाच हा आहे आमरा रिसॉर्ट. म्हणजे तुम्ही जर ओतूरवरून आले तर याच्या उदापूरच्या पुढे तुम्हाला अगदी डाव्या साईडला तुम्हाला हा आमरा रिसॉर्ट तुम्हाला पाहायला भेटतो. आणि पुढं आहे बनकर फाट्याचा स्पॉट. इकडे नदीच्या जस्ट अलीकडे. तर आता आपला बरीच फॅमिली या रिसॉर्टमध्ये आलेली आहे. तर आतमध्ये जाऊया. जिथं एंट्री करतो त्या एंट्रीच्या बाजूलाच या ठिकाणी रेस्टॉरंट आहे. संध्याकाळी आपलं जो लंच आपलं संध्याकाळचं डिनर आणि दुपारचं लंच या ठिकाणी असणार आहे. हा आहे आमरा रिसॉर्टचा एंट्रन्स. आता आतमध्ये आपण जाऊया. आतमध्ये बराच वेळ झालेला, 1-1.5 तास झालेले आहेत. आपली जी काही 2-3 फॅमिली ते आलेले आहेत, फक्त एक फॅमिली यायची बाकी आहे. या ठिकाणी आता समोर तुम्हाला पार्किंग दिसेल. आहे प्रशस्त असं पार्किंग. आणि इकडे या आमरा रिसॉर्टमध्ये जायला हा एक मार्ग आहे. इकडून आतमध्ये जाऊया आपण. आता खरं तर ह्या आमरा रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बाजूला एक हॉल दिसतो. तुम्हाला हॉल पण दाखवतो. आपल्या रिसॉर्टमध्ये जाण्याचा हा एक मार्ग आहे. सरळ आतमध्ये जायचं आहे आणि इथून पुढे आपला रिसॉर्ट चालू होतं. ओय, कुठं फिरती? स्विमिंग पूलला. अरे वा. तर ह्या ठिकाणी काही लग्न कार्य वगैरे असले तर ह्या ठिकाणी प्रशस्त असा हॉल आहे. आतून दाखवतो 2 मिनिटात. हा असा हॉल, ह्या ठिकाणी मोठमोठे मंगल कार्यालय ह्या ठिकाणी होत असतात. तर चला, आणि ह्या कार्यालयाच्या समोरच ह्या ठिकाणी स्विमिंग पूल आहे. आपले काही सगळी मुलं आहेत, आपले विघ्नेश वगैरे सगळे इकडे गेलेले आहेत. थोड्या वेळाने इकडे जाऊया. पहिल्यांदा आतमध्ये जाऊया. आतमधला व्ह्यू दाखवतो. आता ह्या मंगल कार्याचं थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला इथे प्ले ग्राउंडही म्हणता येईल. ह्या ठिकाणी तुम्ही इथे क्रिकेट खेळू शकता. आणि ह्या ठिकाणी तुम्ही जर म्हणजे नाईटचं जर लग्न असेल, संध्याकाळचं लग्न असेल, एक मोठा कार्यक्रम तो तुम्हाला असा ओपनली घ्यायचा असेल तर ह्या ठिकाणी घेता येतो. हे इकडं आतमध्ये हॉल आहे. इथेही लग्न वगैरे होतात मोठ्या प्रमाणात. आणि म्हणजे याला खरं तर रॉयल ओपन गार्डन असं म्हणतात या जागेला. आणि ते तिकडं हॉल सिस्टम. आता इकडनं आपण आतमध्ये जाऊया. या ठिकाणी राहण्यासाठी काही रूम आहेत. त्याच्यामध्ये टी हाऊस म्हणता येईल आणि हे कॅप्सूल, हे 2 प्रकार आहेत. आणि हे एक वाडासारखं ह्या ठिकाणी एक प्रकार आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. हे आतमध्ये पूर्ण आंब्याची झाडं आहेत या ठिकाणी. आणि आतमध्ये बसण्यासाठी त्या झाडांखाली काही असे बैठक केलेली आहेत. आणि अतिशय सुंदर असं गार्डन या ठिकाणी तयार केलं आहे. थोडक्यात दाखवतो. हा वाडा क्रमांक 1 आहे. या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, म्हणजे असे याला वाडा सिस्टम असं नाव दिलं. दगडांची रचना केलेली आहे. आणि समोर चला इकडे दाखवतो तुम्हाला. चला, या ठिकाणी कॅप्सूल रूम आहेत आणि वर टी हाऊस. आपले लोक त्या साईडला बसलेले, तिकडे जाऊया. हे कॅप्सूल रूम आहेत. त्याच्यामध्ये फक्त कपल राहू शकतात. आणि वर फॅमिलीसाठी ह्याच्यात टी रूम बांधलेले आहेत. म्हणजे या छोट्या रूम आहेत, तिकडल्या 2 रूम मोठ्या आहेत. इथे फॅमिलीला बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी जागा आहे. वा. तर या ठिकाणी झाडाखाली मस्तपैकी फॅमिलीचा आनंद घेऊ शकता. तर इकडे आता आपण आलोय, फॅमिली इथं आलेले आहेत. कोण कोण आलोय बघूया. संजय लेंडे,
आवटी वाळून अजून कुठे गेलंय? आता मी एक आहे गणेश कालेकर यायचं आहे अजून गणेश कालेकर यायचं बरोबर आहे. आवड आता त्या साईडने आणि हे आता कांदा इकडे त्या प्रत्येकाचा पहिला घास घेतला मी ऑब्झर्व करत होतो व्हिडिओ मध्ये पहिला घास कोण घेतो. जे कोणी आबूर असेल ना चला भेळीचा टाइम झालाय भेळ खाऊया संध्याकाळी मस्तपैकी ते गप्पा. आपल्याला कॉम्पिटिशन घ्यायचे बरं का आता आपल्यामध्ये तयार राहा. काय कॉम्पिटिशन? लेडीज वर्सेस जेंट्स आणि जो जिंकल ना मग लेडीज जिंकणार एवढं हा 100%. आणि तुम्हाला म्हणू शकता नवऱ्याबरोबर काही पण करता येईल म्हणजे तुम्ही त्याला मारू शकता शिवाय शिवाय देऊ आधी तरी शकता लाईव्ह सांगायचं तुमची. पण कुणाच्या नवऱ्याला मारायचं तुम्हाला नाही ठीक आहे. आणि याच्यात मध्ये बऱ्यापैकी मला डाऊट जगतच येते. तिला मला खायचं काय मान दुखती मारवा इथे कुठे मान दुखते का तुझी? बनायचंय दिसायचंय आता ह्या वयात काय करणार दिसून हा मग काय कुठे घातले ते? अरे आपला डायरेक्ट आउट ऑफ शॉट आहे. आता बायको आल्याशिवाय काही नेम लागायचं नाही. हा नंबरला बायको उभी असं समज आणि ते ठीक ती दुसरीलाच लागलं. अरे इकडे माझ्याकडे नेहमी अरे माझ्याकडे मारला सराव आता मला तू कुठं लागलं? अरे एक नंबर अरे एक नंबर बरोबर लावलाय बरोबर मारलं बरोबर लागलं नाही. सासू बरोबर पडतं का सासऱ्या बरोबर पडतं? स्विमिंग करून झालं लवकर बंद केलं मग आम्हाला यायचं होतं. कशी छान आहे. स्विमिंग मस्त झालं. हाईट कमी आहे ना. आपण हे परत गोवा सेलला जाऊया भारी. हा मस्त टाइमपास चालू आहे या ठिकाणी. आपल्या भेळीची पार्टी झालेली आहे. आता वाजले 5 ओढायचं फार या ठिकाणी प्रॅक्टिस टाइमपास. नाही सोडून द्यायचं दुरी नाही. हा गेला. चला संध्याकाळचे 6 वाजलेत. आता थोडासा ब्रेकफास्ट करूया कॉफी वगैरे घेऊया. आता त्यानंतर क्रिकेट खेळायचं आणि नंतर बघू भेटला वेळ तर स्विमिंग करूया. स्विमिंग पोहायचं. तुला आपण जमिनीवरती स्विमिंग करायला शिकवा. काय खातो रे? काय खातो? कोणती डिश खातो? काय म्हणतात त्याला नाव तर आठवण. आठवत आहे पण बोलायचं नाहीये. पेरी पेरी आहे ना. चला 6:30-7 वाजलेले आहेत. आता आपण आपल्या या टी हाऊस जवळ आलेलो आहे. ब्रेकफास्ट झाला. वर जाऊन आपली रूम इकडे वर इकडे पुढे. हां यांची पण रूमची सोय करतो. तर थोडा वेळ आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी करूया. चला आपला ब्रेकफास्ट झाल्यानंतर परत आपण या दिशेला आलेलो आहे. म्हणजे इकडं स्विमिंग पूल आहे. आता ह्या ठिकाणी थोड्याशा गप्पा वगैरे आपल्या होतील. तर गणेशची फॅमिली थोडी उशिरा आली होती त्याच्यासाठी कोल्ड कॉफी आणि काय भजिया. हे आमचं मंत्रिमंडळ इकडं बसलंय. कोल्ड कॉफी कोण आहे? भिजणार नाही का काय? अरे उतरा की त्याला पाण्यामध्ये. हो मार उडी मार. जमलं. किती खोल आहे त्या ठिकाणी. दुपारी सुद्धा पाण्यामध्ये खेळलीत पोरं आणि आता परत संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी. आता मस्त ब्रेकफास्ट होऊन 7 वाजलेत. मस्त निवांत वेळ आहे. इकडे पोरं एन्जॉय करतात. केंद्रीय साहेब इकडं आहेत. इथलं ॲम्बियन्स वगैरे म्हणजे बाहेर आंब्याची झाड आहेत. आता लाइटिंग तिकडे जाऊ खाली. आता लाइटिंग वगैरे लावली. मॅडम काय
आपल्या तालुक्यामध्ये आपण यावेळेस बुकिंग केलंय, कसं वाटतंय? कोणालाच विश्वास बसत नाहीये की जुन्नर सारख्या ठिकाणी असं रिसॉर्ट असेल. हा ना, तुम्ही पहिल्यांदाच आलेत आमच्या ग्रुप बरोबर, बरेच वर्ष चालले तुम्ही फॅमिली आमच्या बरोबर. खूप भारी वाटतंय मला आणि इथलं जे रिसॉर्ट आहे हे तर खूप छान आहे, मस्त. आता तुषार साहेब म्हणत होते की बाबा बरं तुमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं, आम्ही तुम्हाला बऱ्याच वेळा फोर्स केलं तर चला या एकदा. हा, पण त्यावेळेस मला एवढं माहिती नव्हतं की तुम्ही एवढा एन्जॉय करता. चला बोलती आता या ठिकाणी स्विमिंग चालू आहे, संध्याकाळची वेळ मस्त निवांत वेळ घालवतात बऱ्याच वर्ष, म्हणजे एक वर्षानंतर परत पुन्हा एकदा या ठिकाणी 5 ते 6 फॅमिली आपण एकत्र आलोय. मस्तपैकी फुल गप्पा चालू आहेत. चला आता सगळे स्विमिंग पूलमध्ये फ्रेश झाल्यानंतर आता जेवणाची तयारी आहे थोड्या वेळाने. त्या ठिकाणी आता थोडंफार आता इथे आपण स्टार्टर खाणार आहे आणि या ठिकाणी पोरं इकडे टाइमपास करतात जरा. तुम्ही कुठे जेजुरी जाऊन आले का आज? काय केलं जेजुरी जाऊन? काय केलं जेजुरी जाऊन? चढलो आणि उतरलो, बस? चढलो आणि बस. तुम्ही इकडे पाठीमागे नाही गेले का? नाही, समोर जाऊन कडे पाठरला. बरं 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 तेवढंच. बरं ठीक आहे. आपल्याला लोणावळ्यामध्ये आपण जे घेतलं होतं जागा त्याच्यापेक्षा ही कशी वाटते? ही खूप मस्त आहे. छान आहे गावाकडलं, भारी वाटतंय. मोकळं टाकला थोडंसं. स्विमिंग पूल जरा छोटासा आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथे 10 वाजलेले आहेत. आपण टाइमपास करत होतो आणि ह्या ठिकाणी म्हणजे इकडे रेसॉर्ट आहे. आता आपण यांच्या रेस्टॉरंटला आलेलो आहे. रेस्टॉरंटला आता मस्तपैकी जेवण करूया. सगळ्यांची वाट पाहतोय. तुषार साहेब या ठिकाणी आलेले आहेत जेवायला. आता त्यांची फॅमिलीसुद्धा येते आपली. तर चला आता जेवणामध्ये काय काय ते बघूया. चला आता जवळजवळ या ठिकाणी आपले सगळे मित्र आलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही व्हेज रेस्टॉरंट इकडे वेगळं आहे. अगदी त्या गेटच्या बाजूलाच आहे व्हेज, आणि नॉनव्हेज अगदी वेगळं केलेलं आहे त्यांनी. तर आपल्यामध्ये बऱ्यापैकी आता सगळे नॉनव्हेज खाणार आहे, त्याच्यामुळे आपण नॉनव्हेजकडे जाऊया. आणि अगदी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाशिक हायवे हा एकदम जवळच आहे, हा खेटूनच आहे. हा पाहू शकता. चला आता आतमध्ये जाऊया आपण. आपल्यातले बरेच जण नॉनव्हेज खाणार आहेत. चला. अरे वा, या ठिकाणी ऑलरेडी आपली टीम पोचलेली आहे. जस्ट चालू. हो का? अरे वा, मस्त. काय दिली ऑर्डर? नाही दिली ऑर्डर. हो का, तुम्हाला स्टार्टर नाही आलं? नाही, सांगितलं ना. चालत. चला चला. एखादी महिला मंडळ आलेलं आहे. चला, सगळे नॉनव्हेज खाणार आहेत. हे व्हेज आहे, व्हेज. तू पण व्हेज. चला. व्हेज स्टार्टर में क्या है भाई? पनीर चिल्ली ड्राय क्या? ओके. या ठिकाणी व्हेज खाणार आहेत. इकडे कोणत्या मॅडम आहेत? या केंद्रे मॅडम. हॅलो. आणि इकडे हे वाळूंज मॅडम का? वाळूंज मॅडम. इकडे ताजे मॅडम, ताजे सर. ओ सर नमस्कार. मुलगा आहे का? अधिक बिदिक चिकन खा. अधिक बिदिक गेला उडत. गेल्या वर्षी मी अधिक महिना धरलेला, श्रावण महिना. हे चिकन सुका आहे ना? ओके. या पे पीत. आम्ही 3 वर्ष एकाच बेंचवर ती ना. अरे ते हाईटमुळे तिला मागं थांबायला लागायचं. तुला सांगतो ही स्वाती ना 1 नंबरची आहे ना, साधी पोळी मुलगी आहे. लागलं ना काय? बोलला ना खोटं? बोलला ना खोटं? तुला सगळं आवडतं. क्रिस्पी कोण आहे का? अरे वा. पापड पण खायचं. नक्की. हे बघ, आमच्या मॅडमला आवडलं, तुम्हाला पण आवडलं. तिची चॉईस मी आहे. हां हां देतो. ओके. मटन सुका ना? ओके, थँक्यू. चला, आमरा रिसॉर्टमध्ये आपण इकडं व्हेज खाणार आहेत.
इकडे मटन खाणारे आहेत आणि पलीकडे चिकन खाणारे आहेत. आम्ही कंबाईन आहे भाई. कंबाईन आपण मध्ये बसलोय. हा म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही पण तो टेस्ट केलं का? छान आहे. मस्त क्वालिटी. मस्त क्वालिटी एकदम ओके. क्लास. धावपळीतला आपला ब्लॉग आहे छोटासा, प्रयत्न करतोय. पण मटन मटन थाळी खूप छान आहे. भाई अरे वा. पोलीस पण हे बोलल्याशिवाय मिळत नाही एवढं तर नक्की. स्पेशल पोपट बरोबर आहे ना, खूप छान आहे. आणि जगदीशने हे सगळं नियोजन खूप मस्त केलेलं आहे. अरे वा, धन्यवाद. हो, आणि अमरावाल्यांनी पण टेस्ट चांगली दिली. आमरावाल्यांनी ना टेस्ट मस्त दिली. अरे वा. सगळं व्यवस्थित आमचं नियोजन करून दिलं त्यांनी. धन्यवाद. थँक्यू धन्यवाद. आता इकडं कसं वाटलं जेवण तुम्हाला? एकदम छान वाटलं. सोय आहे झोपायची हो, व्यवस्थित एकदम. वगैरे? काय प्रॉब्लेम नाही. मस्तपैकी आराम करा आता निवांत. जे आज भूक कमी आहे का जास्त स्टार्टर खाल्ला? स्टार्टर भरपूर खाल्ला. बोला बोला बोलो बोलो. ये अंग्रेज वाला लड़का है. खाने के लिए बहुत कुछ है. हा नवीन पाहुणा आहे आपल्यामध्ये. माइंड ब्लोइंग. हा? सुपर. ए लक्ष्मण, अरे बा आता काय म्हणतोय? जेवण वस्तूच आहे. चिकन मटन खायचं असेल तर आम्हाला हे ओतूर रोडला एक छानसं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट बंद करूनच चाललोय आपण. खूप वेळ जेवण चाललं होतं, म्हणून फक्त आनंद घेतला. आता आराम करूया आणि सकाळी भेटूया. बाय बाय. जेवण झाल्यानंतर या ठिकाणी मस्त काहीतरी तिकडे गप्पा मारतात ते. बघा थोडा किती वेळ चालतो कार्यक्रम. चला सकाळ झालेली, आता आपण क्रिकेट खेळायला चाललोय. इथं एवढं मोठं मैदान आहे आणि इथं पप्पा माझे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता जेवण झाल्यानंतर डायरेक्ट सकाळी भेटलोय या ठिकाणी. आता परत थोडंसं जरा मॉर्निंग वॉक आणि थोडंफार क्रिकेट खेळूया. चला. सर्वजण येतात घ्यायला. या काका आलेत घ्यायला. काय खाणार आहे? पोहे, उपमा, पोहे, उपमा, अजून शिरा आणि मिसळ. मिसळ. ओके, तर मी शिरा. पोहे आणि मिसळचा रस्सा. इथं उपमा, आणि उपमा. इथं पोहे. सकाळी थोडंसं मॉर्निंग वॉक केलं, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण रेस्टॉरंटमध्ये आलो. रेस्टॉरंटमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बुफे पद्धतीचं आपल्याला ब्रेकफास्ट आहे आपल्या पॅकेजमध्ये आहे ते. तर या ठिकाणी सगळेजण नाश्ता घ्यायला आलेले आहेत आणि हे सगळं लाईनीत लावलं. विघ्नेशने शूट केलेलंच आहे. मी केलंय. चला आता आपण हे सगळेजण नाश्ता करू. चला आता सर्वजण नाश्त्याला घेतलेत. काय खाता? दादा काय खाता? मिसळ खातो. मिसळ, पोहे, मिसळ स्पेशल मस्त एकदम. काय खाता? जे काय आहे ते सगळं टेस्ट करतोय. मी पण सगळं टेस्ट करते. काय आवडलं? मा शिरा आहे. आवडतं. हे समोर सगळे बसलेत नाश्ता करायला. आता नाश्ता करून झाला, आम्ही सगळे जाणार आहे स्विमिंग पूल मध्ये. चला भेटूया परत. काय? टेबल टेनिस. इथं शूटिंग चालू आहे, त्याला टेबल टेनिसची पडली. ही आमची सुरवी स्केटिंग करते ना. मग चांगलं आहे का? चांगलं. काय खाता? मिसळ आणि पोहे खातोय. काय आवडलं? दोन्ही आवडलं. सगळ्यात जास्त काय आवडलं? मिसळ. नेण्यासाठी नाही, जेवढंच पाहिजे तेवढंच घ्या. तुम्ही जे ना भरले ना याच्यामध्ये माझं एवढंच आहे. हा हे दिसतंय बाहेर खिशात काढा. काढा अरे खिशात नाही रे बाहेर. बाबा. खिशात बाहेर काढा पहिलं. का ब्लॉगची वाट लावी तो गप ना. बोलला कशाला तू? आज वातावरण जबरदस्त आहे. सकाळी रात्री पहाटे भरपूर पाऊस झाला, ढग आलेत. नाश्ता झालेला आहे. आता परत आपल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. त्या ठिकाणी आपण गेम खेळायचे. आता फुल अल्प उपहार नाही म्हणता येणार,
जास्त उपहार केलेला आहे सगळ्यांनी. काय चाललंय जमतंय काय? काय लागलं दाट? शूटिंग करायची तो कॅमेरा हा. तिकडनं असं मला दाखव. तो हा तू कर तर मार. असं लय करायचं माहिती का? लय बच्चे. लय माणसाला थोडं 263 पॉइंट बाकी याच्या अजून. आता माझे ओके वजा करायची काय? कसं जाणार का ते? झिरो, ज्याचा पहिला झिरो तो जिंकला. 80 पॉईंट. सो 219 पॉइंट्स रिमेनिंग. Here. 12. तुझं परत मायनस होते. अयो, हा. अरे वा वा वा. 5 राहिला होता, 5 झाला, 0 झालं. 0 झालं. विन. याच्या हातात रेड आणि तिकडे अक्का तू काय बोलली का आता? नाही हे मनातल्या मनात शिवाय नका देऊ रे. बघत इकडे मारते की इकडे. कालेकर बाई ते डबल 2 गाडी. चला आता बऱ्यापैकी आपला सकाळी आपण नाश्ता केला होता. या ठिकाणी बराचसा वेळ घालवला आपण या ठिकाणी. जवळजवळ आता 12 वाजलेले आहेत. आता आपल्याला चेकआउट करायचा टाईम झाला आहे. ज्या ठिकाणी आपण राहिलो होतो या ठिकाणी थोडीशी तुम्हाला रूम कशा आहेत आतमध्ये ते दाखवतो. या ठिकाणी कॅप्सूल म्हणतात त्याला. तर कॅप्सूलमध्ये जवळजवळ 4, 5 किती कॅप्सूल आहेत? 13 कॅप्सूल आहेत. याच्यामध्ये फक्त कपल राहू शकतं, एक फॅमिली पण याच्यासाठी टॉयलेट बाथरूम याला कॉमन आहे. ओके. आता ह्या कॅप्सूल ज्या आहेत ना याच्यामध्ये एक फॅमिली आरामात राहू शकते की ज्याला फक्त टॉयलेट बाथरूम हे कॉमन या साईडला आहे आणि ते पण स्वच्छ आणि सुंदर आहे असं. पण एक कॅप्सूलमध्ये राहण्याची एका फॅमिलीसाठी ना म्हणजे एक मुलगा आणि एक कपल आरामात राहू शकतो. आता तुम्हाला आतून दाखवतो हे कशी आहे. हे बघा, एक मुलगा आणि एक नवरा बायको या ठिकाणी आरामात झोपू शकतात आणि अतिशय सुंदर. इथं फॅनची पण सोय केलेली, लाईटची पण आहे, खाली चार्जिंग वगैरे सुद्धा करू शकतो आपण. आणि मस्त रूम आहे. एक थोडासा वेगळा आनंद, वेगळा अनुभव या ठिकाणी घेऊ शकतो. आणि सगळ्या रूम अशाच आहेत सगळ्या या पूर्ण. फक्त एकच की याच्यासाठी तुम्हाला कॉमन संडास बाथरूम टॉयलेट वगैरे वापरावं लागेल, बाकी काही नाही. आणि ज्या ठिकाणी आज आपण आपली पूर्ण फॅमिली राहिलो होतो ज्याला ट्री हाऊस म्हणतात, ट्री हाऊस ह्या इकडल्या ट्री हाऊस आहेत. इकडं ज्या 2 ट्री हाऊस आहेत ह्या मोठ्या आहेत आणि ह्या अशा 4 आहेत. टोटल ट्री हाऊस किती आहे तिथे? 6 आहेत. त्याच्यामध्ये 2 मोठे आहेत आणि 4 छोटे आहेत. छोटे म्हणजे फॅमिलीसाठी ते पण थोड्याशा जरा कम्फर्टनी जरा थोडा लहान आहेत. ठीक आहे. तर आपण ज्या ट्री हाऊसमध्ये राहिलो होतो ते तुम्हाला आतून कशी आहे ती दाखवतो. आणि ह्या सर्व ट्री हाऊस फक्त ट्री हाऊस ह्या EC आहेत आणि ह्या ज्या आहेत कॅप्सूल ह्या नॉन EC आहेत त्याच्यामुळं. आणि ह्या रूमच्या समोरच तुम्हाला इकडे मोठी आमराई आहे आणि आमराईमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी बसण्यासाठी काही अशा जागा सीट्स केलेल्या आहेत. या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला दाखवलं रात्रीचे बरेचसे शॉट घेतलेले आहेत. आणि ह्या झाडांमध्ये या सावलीमध्ये तुम्ही तुमचा फॅमिलीचा पूर्ण आनंद गप्पा तुम्ही मारू शकता. या ठिकाणी तुम्ही काही ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकता. ह्या ठिकाणी टेबल टेनिस आहे, तिकडं इकडे या साईडला कॅरम आहे, लुडो आहेत, अशा बरेच आहेत. कसं वाटतं खेळायला? भारी वाटतं ना. इथं कसं वाटलं वातावरण इकडलं? छान थंडगार. अरे वा, उन्हाळ्यात थंडगार. भारी आहे ना. आणि इकडं मस्त सावली आहे ना. चला आता तुम्हाला ह्या रूम आतून दाखवतो मी. चला तिने आपण असं वर आलो इकडनं चालत तर या साईडला ह्या 2 हाऊस आहेत म्हणजे जे 2 ट्री आहेत, ट्री हाऊस ह्या मोठे आहेत. आपण छोटी पहिल्यांदा कव्हर करूया. लाईट लावूया. ओके. तुम्ही बघू शकता हे ट्री हाऊस आहेत आणि यांनी अगदी जे यांचं आंब्याचं झाड आहे या ट्री हाऊसमध्ये आहे. त्यांनी कट वगैरे केलं नाही आहे. त्यांनी मस्त डेकोरेशन करायचं काम केलं. या ठिकाणी तुम्ही एक तुमच्या फॅमिलीसाठी कम्फर्टेबल अशी ही रूम आहे. आणि ह्याच रूमला या रूमच्याच बाजूला तुम्हाला या ठिकाणी तुमचं
टॉयलेट बाथरूमची सोय अगदी कम्फर्टेबल आहे हे पण. आणि स्वच्छ सुंदर अशी रूम आहे. आणि आतून पूर्ण कलर व्हाईट असल्यामुळे या खोलीमध्ये ब्राईटनेस वगैरे. आणि वेगळं म्हणजे की ह्या खोलीमध्ये हे लाईव्ह झाड आहे, हे नकली नाही आहे, हे ओरिजिनल आहे. या भागात आंब्याची झाड आहेत, त्यांनी अजिबात फांद्या तोडल्या नाही. त्याच्यामुळे ह्या रूममध्ये तुम्हाला झाडाखाली झोपण्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला या ठिकाणी घेता येतो. आणि AC सुद्धा आहे, TV सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी चहा कॉफी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही बनवून पिऊ शकता. आणि तर बाहेरचं तुम्हाला एरिया दाखवतो. बाहेर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समोरच अशी मस्त नदी वाहते. आपले जे पिंपळगाव धरण आहे माळशेजच्या तिकडलं, त्या ठिकाणावरून येणारी जी नदी आहे त्या नदीचं पाणी अगदी या रिसॉर्टच्या बाजूलाच आहे. आणि एक वेगळा आनंद तुम्हाला या ठिकाणी बाहेर घेता येतो. आता या ठिकाणी मॅडम आलेल्या आहेत आपल्या मुंबईच्या. ही आतून रूम कशी ती पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. 2 रूम मोठे आहेत आणि या ठिकाणी आपले 5 फॅमिली 6 फॅमिली राहिलं होतं. या ठिकाणी मुंबईवरून आलेली ही एक फॅमिली आहे वाळुंज. नमस्कार. कशी वाटली ही रूम? अरेंजमेंट पण पूर्ण म्हणजे 5-6 जण राहू शकतात या. 6 जण आरामात राहू शकतात. अरे वा. हे आपले पुण्याचे कोणते साहेब? डायरेक्टर कोणत्या कंपनीचे डायरेक्टर आपण? सिमेंस. कशी वाटली ह्या ठिकाणच्या ट्री हाऊस? सगळ्यात महत्वाचं ना मला यांची जे बारकाई आहे ना सर्व्हिसची, याच्यावर दिसून येते. सेव्हिंग किट. अरे वा. म्हणजे ह्या लेवल पर्यंत ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणजे मी जवळजवळ बघितलं म्हणजे म्हणजे एवढी छोटी गोष्टीचा पण ते विचार करतात की आपल्या कस्टमरला कसलीही अडचण भेटली नाही पाहिजे, कुठलीही अडचण वाटली नाही. जवळजवळ ते कानातले जे काय म्हणतात त्याला काडी जे मळ काढायची त्याच्याबद्दल परत अजून ब्रश सुद्धा आहेत. ब्रश आहे, परत सगळ्याच गोष्टी आहेत. सगळ्याच गोष्टी आहेत. आणि प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला केटल पाहायला भेटते की ज्याच्याकडून तुम्ही चहा कॉफी ते बनवू शकता. ते एक वेगळं पण आहे. खूप चांगलं वाटलं. वा. धन्यवाद. ही अशी मोठी रूम आहे. ह्या अशा 2 रूम आहेत. तर मस्तपैकी आपल्या 5-6 फॅमिली या ठिकाणी एन्जॉय केला. तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त, मजा आली. ओके. तुला? ओके. छान एन्जॉय झाला. मस्त झालं. चला आता आपण लंच करणार आहे आणि मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. स्टेशन चालू आहे आता. आपली परतीची वेळ आहे. या ठिकाणी फोटो काढतो काम चालू आहे. सगळ्यांनी बॅगा वगैरे आवरलेत. आता बाहेर पडायला लागले. तुमचा ग्रुप फोटो कुठे घ्यायचा असेल तर अजून इथे घ्या. पुढे घ्या, इथे घ्या. हो चला. वरती जे अरे आवरा रे आवरा, पोर दमली. जवळ घेणं तुमच्या नादामध्ये नाही ते राहू दे. त्याचे चेहरे बघ कसे झाले. इथं लय मार्गी. फोटोच नाही काढले. चला बाज करा जेवायला. चला जेवायला. चला जेवण करायची वेळ झाली. जेवण करायला जाऊया आता. चला. ओके. काय तू जेवण चांगलं आहे का? छान झालं का? बटर चिकन चांगलं आहे. बटर चिकन कसं आहे? मस्त आहे. टेस्ट भारी ना? बटर चिकन छान. हा ना? बटर चिकन छान. अरे वा. टेस्ट कशी आहे? टेस्टी पण. काल थाळी खाल्ली, आज डिश खातोय. विघ्नेश आता कसं विचारतोय? कमी नको घ्या, जास्त खा. त्याच्याबद्दल नाही काही. चांगलं आहे का? बटर चिकन कसं आहे? देऊ का अजून? हो इकडे मम्मीकडे. मॅडम तुम्हाला काय? तंगडी कबाब व्हेज. तिच्या वारी. बोला आता कॅमेरामॅन. ही आईस्क्रीम घेतली 3 वेळा म्हणायचं कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. 3 वेळा सलग आईस्क्रीम खा. 2 वेळा मोबडी वळण एक घास घे मोठा. अजून एक घास खा पहिल्यांदा. रासबेरी ना. आता बोल कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. पटापट 3 वेळा. कैमरामैन जल्दी फोकस करो. कैमरामैन जल्दी फोकस करो. इधर से उधर जाओ. ओके.
तुला रासबेरी सांगितलं. राजवाडी थँक्यू ग लहानपणाची आठवण झाली ग. अरे ये ना राजवाडी अरे गप खा की. चल फायनल बिलचं काम झालंय. आता लंच झालंय आपलं आणि आता बिल आपण पेड करू आणि रिटर्न आपल्या प्रवासाला. तरी म्हणलं अजून कसं बोलले. चला आपली ट्रिप कशी झाली. अरे एक साथ तरी मला. मग नंतर सगळ्यांनी उद्या उद्या असं कसं म्हणा. का चला स्टार्ट पुन्हा एकदा. फॉर आमराय रेस्टॉरंट इफेक्ट उदय आमरा रेस्टॉरंट उदय. चला आपली ट्रिप आता इथं संपलेली आहे. आपापल्या घरी निघा आता प्रत्येक. चला धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. पुन्हा सर्वांनी आलेले. तुषार केंद्रे साहेब, लक्ष्मण आवटी, वाळून साहेब, गणेश कालेकर, काय तुझं नाव विसरलो. संजय लेंडे साहेब. चला सगळ्यांचे धन्यवाद. आणि हे महिला मंडळ धन्यवाद. आता कोकणात भेटू कोकणामध्ये. राहणार नाही. यांनी लढ्यातरी ट्रिप प्लॅन केली होती मध्ये. नेक्स्ट पार्ट आता नेक्स्ट पार्ट कोकण. भेटूया पुढच्या वर्षी. धन्यवाद. चला भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. पुढचा व्हिडिओ